वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जाणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटीचे लोण अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचले। नाशिक येथून सीबीआयच्या मुंबई युनिटने नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनारला उचलल्यानंतर राहुरी तालुक्यातून धनंजय लोखंडे यालाही मंगळवारी ताब्यात घेतलं। नगर येथील एलसीबीच्या कार्यालयात बुधवारी कसून चौकशी केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली। नीट परीक्षेचा पेपर जयपूर, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यात लीक झाल्याचा संशय आहे। 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे। परंतु हा पेपर नेमका फुटला कसा आणि याबाबत महत्त्वाचे कोणते धागेदोरे हाती लागले आहेत? सीबीआय तपासात नेमकं काय हाती लागले आणि नाशिकचा खैरनार की राहुरीचा लोखंडे नेमका मुख्य सूत्रधार कोण? हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। नीट परीक्षेचा पेपर फोडल्या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत नाशिकचा शुभम खैरनार, पाटणा हजारीबागचा पंकज कुमार, राजस्थान जयपूरचा मंगीलाल बिवल, विकास बिवल, दिनेश बिवल, गुडगाव हरियाणाचा यश यादव यांना अटक केली। याशिवाय हजारीबाग येथील ओएसिस पब्लिक स्कूलचे प्राचार्य अहसानुल हक व उपप्राचार्य इम्तियाज आलम यांनाही अटक करण्यात आली। या सर्व आरोपींना दिल्ली न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। अधिकृत तपासामध्ये या पेपर फुटीचे धागेदोरे बिहार, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणा यांसारख्या अनेक राज्यात जोडले गेले आहेत। या प्रकरणी देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे। ही प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲप व टेलिग्रामद्वारे इतर राज्यात पसरवण्यात आली। ती हस्तलिखित व PDF स्वरूपात गेली असं प्राथमिक तपासात समोर आलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रश्नपत्रिका संभाव्य प्रश्नावली नावाखाली व्हायरल करण्यात आली। साधारणतः 2 ते 5 लाख रुपयांना ही विकल्याचं समोर आले। आता या तपासात काय काय समोर आले ते आपण पाहू। नीटची परीक्षा 3 मे रोजी झाली, परंतु त्यापूर्वी 48 तास म्हणजेच साधारणतः 1 मेला दुपारी ही प्रश्नपत्रिका गेस्ट पेपरच्या नावाखाली पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आली। ही प्रश्नपत्रिका हस्तलिखित स्वरूपाची होती। पेपरमध्ये येणारे तब्बल 150 प्रश्न हे हस्तलिखित करून ते PDF स्वरूपात लिहिले गेले होते। गेस्ट पेपरच्या नावाखाली हे प्रश्न टेलिग्रामवरून इतर राज्यात पसरवण्यात आले। अगदी सुरुवातीला हा पेपर राजस्थानमधील सीकरमध्ये पोहोचला। तेथील अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर 2 ते 5 लाख रुपयात विकण्यात आला। सीकरला हा पेपर कुणी पाठवला तर केरळमधील एका MBBSच्या विद्यार्थ्याने राजस्थानमधील आपल्या मित्राला पाठवला। तपासात सीबीआयला तब्बल 300 प्रश्न हस्तलिखित मिळाले। त्यातील सर्व प्रश्नांचे हस्ताक्षर हे एकच होते, म्हणजेच मूळ पेपर कुणा एकानेच फोडला व तो विविध राज्यात तब्बल 10 ते 15 लाखांच्या रेटने विकला। त्यानंतर त्या राज्यातील एजंटांनी तो 2 ते 5 लाखांना विद्यार्थ्यांना दिला। आता हा पेपर केरळमधून आल्याचे उघड झाले। केरळनंतर हा पेपर हरियाणातील यश यादवकडे पोहोचला। यश यादव हा आयुर्वेदिक मेडिकल सायन्सचा विद्यार्थी आहे। यश यादवचा विकास बिवाल हा राजस्थानमधील मित्र आहे। यश यादवनेच विकास बिवालला हा पेपर पाठवला। विकास बिवालचे वडील दिनेश बिवाल यांनी तो पेपर स्कॅन केला, त्याची PDF फाईल तयार केली। दिनेश बिवाल यांनीच ते प्रश्न हाताने लिहिले व ते पान स्कॅन केले। त्यानंतर हाच स्कॅन केलेला पेपर सीकरला पाठवण्यात आला। या सगळ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा राजस्थान येथील जयपूरचा मनीष यादव असल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। नाशिकचा शुभम खैरनार यालाही ही प्रश्नपत्रिका पुण्यातून मिळाली। आता पुणे कनेक्शन तपासले तर अहिल्यानगरचा धनंजय लोखंडेही पोलिसांनी ताब्यात घेतला। शुभम खैरनारने पुण्यातील एका संशयिताकडून 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेतली होती। त्यानंतर ती हरियाणातील एका व्यक्तीला 15 लाख रुपयांना विकून 5 लाखांचा नफा कमावल्याचा आरोप आहे। हा व्यवहार एन्क्रिप्टेड मेसेंजर ॲपद्वारे झाल्याची माहिती पोलीस तपास यंत्रणांना मिळाली आहे। या तपासात सगळ्यात धक्कादायक म्हणजे तपासादरम्यान पोलिसांना प्रायव्हेट माफिया नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप सापडला। या ग्रुपमध्ये प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणात शेअर होत होती। या प्रश्नपत्रिकेसाठी 5,000 ते 30,000 रुपये घेतले जात होते। अनेक विद्यार्थ्यांनी पैसे देऊन ही प्रश्नपत्रिका घेतली, तर काहींनी ती इतरांना मोफत पुढे पाठवली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हस्तलिखित अंदाजपत्रिकेतील 150 पैकी तब्बल 120 प्रश्न मूळ जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेशी जुळले होते। या अंदाजपत्रिकेमध्ये एकूण 410 प्रश्न आणि त्यांची उत्तरे होती। ही प्रश्नपत्रिका कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप आहे।
मित्रांनो, या प्रकरणाचा तपास सीबीआय कडून अजूनही सुरूच आहे. तब्बल 15 आरोपींना आतापर्यंत कोठडी मिळाली आहे. त्यातूनही ही प्रश्नपत्रिका नेमकी कुणी फोडली हे लवकरच समोर येईल. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.